नितीश, नितीश प्लीज थांब. आई प्लीज समजाव ना त्याला, बघ ना कसं करतोय. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? म्हणजे रागवला ना तो म्हणून म्हटलं मी. मनू, बोलतो मी त्याच्याशी. तू काळजी नको करूस. बाबा पण काल मी बोलतो म्हटलं ना. तू नको काळजी करूस. म्हणून नको काळजी करूस. आता सगळं काही नीट झालंय. येतो येतो राजू. मनवा, काय झालं? मनवा, तुम्ही का रडताय? तुम्ही प्लीज शांत व्हा. हा मनवा, काय झालं? तुम्ही का रडताय? नितीश बघानं कसा वागला माझ्याशी. एका शब्दाने पण बोलला नाही तो. ठीक आहे ना, पण तुम्ही प्लीज रडू नका ना मनवा. हा? मला नाही करमत त्याच्याशी बोलल्याशिवाय राजवीर. मला बोलायचं त्याच्याशी, तो माझ्याशी काहीच नाही बोलला. आपण बघू काय काय करायचं ते बघू आपण. ओके? नाही, मला बोलायचंय त्याच्याशी. मनू, माझं ऐका. मला सांगा, आता तू रागात आहे की नाही? आता त्याच्याशी बोललं तर वाद वाढतील अजून. ओके? सो आता प्लीज तुम्ही शांत व्हा. आपण बघू काय करायचं ते. ओके? आणि मनू प्लीज, हे बघा, प्लीज स्टॉप क्राय. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही रडलेलं मला नाही आवडत. मला त्रास होईल. तुम्हाला आवडेल का मला त्रास झालेला? नाही ना? पण प्लीज स्टॉप क्राय, प्लीज. राजवीर, मी त्याच्यावर हात उचलायला नको होता त्याला. मनवा, पण मी तुम्हाला सांगितलं ना, आता प्लीज शांत व्हा. आपण बघू काय करायचं. ओके? आपलं काय ठरलं होतं? मनूकडे जायचं, सगळे गैरसमज दूर करायचे. मग ती बोलत असताना तिथून निघून का आला असतो? कमाल वाटते आई मला तुमची. तिकडे आपण गैरसमज दूर करून नाही तर त्यांची माफी मागून आलोय, तेही आपली काही चूक नसताना. गरजेचं काय आहे भांडण मिटवणं? मनू तुला सॉरी म्हणाली ना? म्हणाली ना सॉरी? मग तेव्हाच तिला माफ करायला हवं होतंस. हे सगळं मिटलं असतं ना तुमच्यामध्ये. उद्या ती 4 लोकांसमोर माझ्या कानाखाली मारे आणि नंतर सॉरी म्हणेल. तेव्हा सुद्धा तुम्ही मला हेच सांगणार आहात का, जाऊ दे तिला माफ कर? तू कशाचाही संबंध कशालाही लावतोयस. बाबा, मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. नितीश, तुला नाही वाटत आहे का रे की तुझे आणि तुझ्या ताईचे संबंध परत पहिल्यासारखे छान व्हावेत? आई, मला नाही वाटत आहे आता पहिल्यासारखं काही होईल. नितीश, काय बोलतोयस तू? आई, मी बरोबरच बोलतोय. तुम्ही प्लीज काहीतरी सांगा ना त्याला. नाही बाबा,
तुम्ही काहीच बोलू नका. ताई खूप चुकीचं वागली. तुम्ही तिच्या नवऱ्याची माफी मागताय आणि ती नुसती बघत राहते. काहीच बोलत नाही तुम्हाला असं गुडघे टेकलेलं बघून. खूप चुकीचं केलं ताई. त्या फोटोच्या प्रकरणावरून तिने हे सगळं प्रकरण एवढं वाढवलंय. स्वतःच्या आई वडिलांपेक्षा तिला नवऱ्याचं इगो जपणं खूप महत्वाचं वाटतं. नाही, मला खरंच कळत नाहीये. म्हणजे माफी मागण्यात काय कमीपणा आहे? तुम्ही तिथे जाऊन त्यांची माफी मागतात हा खरं तर तुमच्या मनाचा मोठेपणा. पण तुमच्या एवढं मोठं मन माझं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी ताईला माफ करू शकीन असं मला नाही वाटत. नितीश, प्लीज नको ना रे असं बोलूस. तुला खरंच वाटतंय मनूला हे सगळं बघून आनंद झाला असेल? तिला त्रासच होत असेल ना? आणि आपल्याला जर का संबंध जपून ठेवायचे असतील तर सगळ्या बाजूने विचार करावाच लागेल. आई, माझं मत वेगळं आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही माझं मत बदलण्याचा प्रयत्न करू नका. नितीश, नितीश, तुम्ही चेंज का केला? ऑफिसला नाही जायचं? तुम्हाला अशा अवस्थेत सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी ठीक आहे आता. तुम्ही प्लीज ऑफिसला जा, असं नका करू. नाही. अहो मी सांगते ना, मी खरंच ठीक आहे. मगाशी किती रडलात मनवा. असं रडायचं असतं का? सगळं अचानक झालं तर मला काही सुचलंच नाही. म्हणून रडायचं? असं नका करत जाऊ मनवा. तुम्ही असं पॅनिक झाला तर कसं चालणार आहे मला सांगा. सॉरी. हे बघा, सॉरी वगैरे म्हणू नका. तुमची काळजी वाटली म्हणून बोललो. आता अजिबात त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. पण नितीश असं मी कधीच काय म्हणालो? आणि चला उठा, आपण फिरायला जाऊ. रेडी व्हा. आता येस. नाही, आता नको. का? आता तुम्ही ऑफिसला जा. मनवा, ऑफिस मध्ये फार काही कामं नाही आहेत मला, सो नाही गेलं तर चालणार आहे. सो आवरा तुम्ही. राजवीर, ready? राजवीर, खरंच नको. माझी इच्छा नाही कुठे जायची. तुम्ही जा ना ऑफिसला. आणि मी ऑफिसला गेल्यावर तुम्ही परत रडलात तर नाही रडणार. कशावर? मी सांगते ना, नाही रडणार. हे असं कसं विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर मला सांगा. राजवीर, खरंच नाही रडणार मी. अच्छा, रडणार नाही पण असा चेहरा घेऊन बसणार तुम्ही? नाही. नक्की? ओके. मनवा, इकडे काय झालं? इकडे या. काय झालं? या. त्या फोटोकडे बघा. हा फोटो बघा आणि आता हा फोटो बघा. तुम्हीच बघून सांगा. राजवीर, काय आहे? नाही, बघा ना, टेन्शन आल्यावर तुमचा चेहरा कसा होतो. काय तुम्ही पण. असताना किती छान दिसतात तुम्ही. तुम्हाला एक सांगू, इथून पुढे कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आणि टेन्शन आलं ना, ह्या फोटोकडे बघायचं आणि स्माइल करायचं. सगळं नीट होईल. ओके? बरं, तुम्ही आता रेडी व्हा आणि ऑफिसला जा. उगीच चेंज केलात ना. आवरायला काय 2 मिनिटं लागतील म्हणवा. आलोच. मनवाच्या आई वडिलांनी आपल्या घरी येऊन माफी वगैरे मागितली. 2 मिनिटं माझा विश्वासच बसत नव्हता.
हो ना, मला सुद्धा तसंच झालं. म्हणजे खरंच वाटत ना मला वाटलं ते सहज आले असतील आपल्याकडे म्हणून. मनवाचे आई वडील म्हणजे ताठ कण्याची माणसं, तत्व वगैरे पाळणारी. जावयाच्या घरी येऊन अशा रीतीने माफी वगैरे मागितली म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. नाही, पण जे झालं ना ते बरंच झालं. असंच पाहिजे त्या मनवाला. माझ्या फॅमिली समोर माझा इन्सल्ट केला होता तिने, आणि तिच्या सांगण्यावरून राजवीर दादाने माझ्यावर हात उचलला. आता कळेल तिला पूर्ण फॅमिली समोर इन्सल्ट झाल्यावर कसं फील होतं ते. नाहीतर काय, माईनं म्हणून करा अजून तिचं कौतुक. आई वडिलांवर कशी वेळ आणली ते बघा म्हणून. गा अजून तिचे गोडवे. ते सगळं ठीक आहे ग, पण त्या नितीशला घराबाहेर पडताना पाहिलंस तू? हो, कसल्या रागात निघून गेला बाहेर तो. एवढ्या रागात निघून गेला म्हणजे त्याला हे सगळं आवडलं नसणार. फक्त या सगळ्या लोकांसमोर त्याला काही बोलता नाही आलं म्हणून असा निघून गेला. अहो, पण आपला यश नितीश बद्दल काय बोलला होता हे आठवते का तुम्हाला? त्याचाच संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतोय मी. पण यश नितीश बद्दल जे काही बोलला ते तुम्हाला खरं वाटतंय का? खरं का खोटं हे माहित नाही नंदा, पण हा, त्या दोघांमध्ये काहीतरी भयंकर झालं एवढं नक्की. पण तो नितीश असा निघून का गेला मध्येच? राजवीरची माफी मागायला लागली, आवडलं नसेल ना त्याला. बरोबर. आणि यात राजवीरचा खूप मोठा हात असणार हे नक्की. आता तर तो कुरघोडी करणार आणि मनवाला ट्रॅप करणार. आणि राहता राहिला प्रश्न मनवाच्या घरच्यांचा, आई वडिलांचा. मी त्यांना चांगलं ओळखतो ना. त्यांना सवय नाहीये राजवीरच्या आशा वागण्याची. त्यांना वाटतंय आपण राजवीरची माफी मागितली म्हणजे सुटलो, पण असं नाहीये. राजवीर आता खूप मोठा राडा घालणार हे नक्की. बघाच. गुड मॉर्निंग. हॅलो. येस सर. ऍक्च्युली नितीश सर एका मीटिंग मध्ये आहेत म्हणून त्यांनी तुमचा फोन पिकअप नाही केला. सर तुम्ही मला सांगा ना काय काम होतं. ओके, हो मी सांगते त्यांना. ओके, बाय. नितीश, आपले लीगल ऍडवायझर देशपांडे तुला कॉल करतायत. तू त्यांचा कॉल का नाही पिकअप करत आहेस? सुष्मिता प्लीज मला थोडा वेळ एकट्याला राहू दे. नितीश, काय झालं? एव्हरीथिंग ऑल राईट? नितीश, काय झालंय सांगणार आहेस का तुम्हाला? हे बघ, मला टेन्शन येतंय तुझं. नितीश, प्लीज से समथिंग. शेवटी तेच झालं जे राजवीर मोहिते पाटलांना हवं होतं. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागून आलो. एक मिनिट, एक्झॅक्टली काय झालंय तू प्लीज मला नीट सांग. बाबा मला राजवीर जिजूंच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते. नितीश, मी तुला सांगितलं होतं ना तू माफी मागू नकोस म्हणून, आणि आता पाहतोयस ना काय होतंय ते. अगं नव्हतीच मागायची मला माफी, पण मी काय करू, माझा नाईलाज झाला. आई बाबांचं मन राखण्यासाठी मी त्यांची माफी मागायला गेलो. असं कसं वागू शकतो राजवीर? नितीश, तुला सांगते, राजवीर सारख्या माणसांशी ना त्याच्या बरोबर राहून त्याच्यासारखंच वागलं पाहिजे.
म्हणजे त्याला एक्झॅक्टली कळेल की काय फील होतं, समोरच्याला काय वाटतं. आता मला काहीच कळत नाही काय करायचं. नितीश, मला सांग, मनवाची काय रिॲक्शन होती या सगळ्यावर? आय मीन, मनवा काहीच बोलली नाही. ती काय बोलणार? सॉरी म्हणत होती मला, पण मी निघून आलो तिकडनं. अरे पण तुझी सख्खी बहीण तुझ्यावर हात कसा उचलू शकते? मला सुद्धा अजून त्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. शॉकिंग आहे हे सगळं. सुष्मिता, तुला खरं सांगू, आई बाबांनी तिकडे जाऊन त्यांची माफी मागितलेलं मला अजिबात पटलेलं नाही. नितीश, तुला सांगते, माझ्यासाठी सुद्धा हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. पण नितीश, मी तुला एवढंच सांगेन, तू प्लीज हे सगळं मनाला लावून घेऊ नकोस. पण याचा अर्थ असा होत नाही की तू तुझा राग विसर. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीची करेक्ट टायमिंगला परतफेड करावीच लागते आणि ती तू करायचीच. सॉरी नितीश, प्लीज मला माफ कर. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आय हेट यू. नितीश का असं वागतोय? त्याच्याकडून चूक झाली तशीच माझ्याकडून पण चूक झाली, पण मग तो मला माफ का नाही करत आहे? एवढा वेळ नितीश सारा कधीच टिकून राहत नाही, पण तो अजूनही बोलायला तयार नाहीये. काही झालं तरी त्याचा राग शांत करायलाच हवा. नितीशने मला माफ नाही केलं तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. मनवा, काय करतेस एकटीच? नाही, काही नाही. तुझी हरकत नसेल तर बसू का तुझ्या सोबत? असं काय विचारताय? बसा ना. काय चाललंय मनवा? काय झालं? आत्ता येताना डोळे पुसताना बघितलं तुला. नितीशशी अजून बोलणं नाही का झालंय तुझं? माही तो खूप रागवलाय माझ्यावर. त्याला आता कसं समजावं तेच कळत नाही मला. एकाच छताखाली तुम्ही लहानाचे मोठे झालात, मग तेव्हा कधी वाद झाले नसतील का? झाल्यात ना माई, खूप वाद झाल्यात, पण तो एवढा कधीच चिडला नव्हता माझ्यावर. तू तरी एवढा हात उचलेपर्यंत कधी चिडली होतीस का? माई, मला माहितीये माझी खूप मोठी चूक झाली. मी असं करायला नको होतं. मनवा, विश्वास ठेव, तो माफ करेल तुला. मनवा, शांत हो बरं. नितीशला थोडा वेळ दे. अगं, आत्ताच त्याचा नवीन बिझनेस सुरू झालाय ना, मग त्याच्याही पुढे खूप कामं असतील की नाही? माई, मला खूप भीती वाटते. नितीशने मला कधीच माफ नाही केलं तर. मी कितीदा त्याला सॉरी म्हणाले, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. त्याने आता मला मेसेज केलाय की आय हेट यू. मी कसं समजावू त्याला? अगं, तू सध्या टेन्शन मध्ये आहे ना. ऑफिसची जबाबदारी आहे, घराची जबाबदारी आहे, आणि टेन्शन मध्ये त्याला तू काय वागतो ते सुद्धा कळत नसेल. आणि
आपल्या हक्काचं असतं तिथेच रागवतो ना आपण. तू त्याच्यावर ओरडलीस, मग त्याचंही रागावणं साहजिकच नाही का? पण हे बघ, त्याचा राग फार काळ नाही टिकणार. हो माई, त्याचा राग जायलाच हवा, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे बघ, असा विचार करू नकोस, तुला त्रास होईल. आणि आई बाबा आहेत ना, आई बाबा समजावतील त्याला. थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. आणि हे बघ, तू असं रडलेलं राजवीरला अजिबात आवडत नाही, माहितीये ना. मनवाच्या घरचे असं माफी मागायला येतील असं वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं ऑफिसमध्ये जे काही झालं त्यानंतर मनवाच्या घरचे माझ्या घरात पाऊल नाही ठेवणार, पण ते आले आणि माफी मागितली. म्हणजे आता मनवाला त्यांच्याविषयी अजून वाटत राहणार. आता काही करून हे थांबवायलाच पाहिजे.